भाजपचे वॉर्ड क्रमांक 173 मधले दत्ता केळुस्कर हे आता नॉट रिचेबल झाले। सोशल मीडियावरती केळुस्कर यांचा एक भाऊक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। आता आरपारची लढाई म्हणत केळुस्कर बंडखोरीवर ठाम आहे। शिवसेनेच्या पूजा कांबळे प्रभाग क्रमांक 173 मधून अधिकृत उमेदवार आहेत। केळुस्कर यांची समजूत काढण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातोय। त्यामुळे सध्या आपण पाहतोय भाजपचे वॉर्ड क्रमांक 173 मधील दत्ता केळुस्कर हे नॉट रिचेबल झालेले आहेत। भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो। सोशल मीडियावरती त्यांनी भाऊक असल्याचे एक व्हिडिओ पोस्ट सुद्धा केलेला होता। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमकं काय झालं होतं? या नाराजीचं कारण काय नेमकं? नक्कीच आपण बघितलं महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवरती राहिलेली आहे आणि त्यामध्ये अर्ज देखील दाखल करण्यात आलेला, पण ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांनी या ठिकाणी बंडखोरी ही करण्यात आलेली आहे। तसंच बंडखोरी आपण बघितलं 173 वॉर्डमध्ये ही करण्यात आलेली आहे। ही जागा आपण बघितलं महायुतीमध्ये शिवसेना गटाला मिळाली होती, पण या ठिकाणी भाजपचा उमेदवार आपण बघितलं या देखील या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणात काम केलं, पण त्यामध्ये देखील या ठिकाणी इच्छुक होत्या, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्जाची कलर झेरॉक्स काढली आणि ती निवडणूक आयोगाकडे दाखल केली आणि तो अर्ज देखील आपण बघितला मान्य केला गेला होता आणि त्यानंतर पूर्ण नाट्य आहे समोर आलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं की हा अर्ज त्यांनी भरला नाहीये, त्या ठिकाणी तक्रार देखील करण्यात आली आहे। त्यामुळे आता महायुतीकडनं काय निर्णय घेतला जातो हे देखील तेवढंच फार महत्वाचं ठरणार आहे। आणि आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये महायुतीकडनं जो भाजप मनोज पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती दत्ता केळुस्कर हे नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यांचा काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का भाजपकडून? या संदर्भात काल आशिष शेलार यांची देखील आपण बैठक पार पडली, त्यावेळी आशिष शेलार बोलले की कोणी नॉट रिचेबल आहे, सर्व संपर्कामध्ये आहेत, पण आता दत्ता केळुस्कर यांचा फोन आहे तो या ठिकाणी नॉट रिचेबल दाखवला। दत्ता केळुस्कर यांनी देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे। त्यांनी आता एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये ते भाऊ देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत। त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा बंडखोरी तशीच राहते की काय होतं महायुती या ठिकाणी समन्वय साधते काही देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे भाजपचे वॉर्ड क्रमांक 173 मधील दत्ता केळुस्कर हे नॉट रिचेबल झालेले आहेत। त्यांनी एक व्हिडिओ सध्या ट्विट केलेला होता। या व्हिडिओमधून त्यांनी एक भावनिक आवाहन सुद्धा आपल्या मतदारांना केलेलं होतं। आता आरपारची लढाई म्हणत केळुस्करांनी बंडखोरीवरती आपला पाऊल ठेवलेला आहे।